शुभ सकाळ मित्रांनो. माझ्या पाठीमागे जो वेल असा त्याका शंखपुष्पी असं म्हटलं जातं. अपराजिता, गोकर्ण आणि शंखपुष्पी अशी 3 नावं असत. तर ही नावं का पडली तुमका सांगते मी. या ठिकाणी बघा, ह्या जो फूल असा ह्याचे अगदी गाईच्या कानांसारखे पाकळे असतात. तसेच आपला जो शंख असता तो शंख पण अशा प्रकारेच असतात, जे समुद्रामध्ये शंख मिळतात ते. त्यामुळे शंखपुष्पी आणि गोकर्ण अशा प्रकारे 2 नावं आणि अपराजिता अशी 3 नावं ह्या वेलीक पडलेली असत. तर याच्यापासून सुंदर असो चहा केलं जाता किंवा सरबत पण केला जाता. या ठिकाणी बघा मी सुंदर असं ह्याचं एक वेल केलेलं असं बघा, ही गोल कमान केलेली असा मी. तुम्ही पण इझिली ह्या झाडाच्या शेंगा आणि बिया टाकून इझिली झाडं ही रुजवू शकताय. ह्या झाडांका खत पाणी वगैरे काहीच लागत नाही. नॉर्मली फक्त पाणी द्यायचं लागतं. पाणी जर तुम्ही द्याल तर उन्हाळ्यामध्ये पण ह्या झाड तुमचं अशा प्रकारे हिरवळीने भरून जाऊ शकता. आणि इथे बघा किती सुंदर फुला फुललीत बघा. तुमका जर या झाडाच्या बिया हवी असतील तर नक्की इनबॉक्स करा. तुमका काही छोट्या मोठ्या चार्जेससोबत याच्या बिया कुरिअर किंवा पोस्टाने पाठवण्यात येतील. धन्यवाद.